Hello and very good morning to all my dear students. Dear students, आपण पाहलो युनिट नंबर फर्स्ट दॅट इज द सम बेसिक कन्सेप्ट्स इन केमिस्ट्री 11वी मध्ये. आणि आजचा आपला टॉपिक आहे ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर मासेस म्हणजे काय होते. एकदम बेसिक कन्सेप्ट आपण पहिल्यापासून बोललो आहे. हा युनिट म्हणा किंवा सुरुवातीला युनिट बेसिकच असतात आणि बेसिकच सर्वात महत्त्वाचं आहे. तर पाहू आपण ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर मास म्हणजे काय. 1.6 मध्ये ॲटॉमिक मॉलिक्युलर मास आहे. त्याचा 1.6.1 म्हणजे ॲटॉमिक मास आणि 1.6.2 याच्यानंतर बघणार आहे आपण काय मॉलिक्युलर मास. ठीक आहे. तर काय होतं ॲटॉमिक मास म्हणजे काय होतं. सिंपल मास ऑफ ॲन ॲटम म्हणजे ॲटमचं मास काय. आता बघा रे कसं आहे. मी जर म्हटलं एखाद्या गोष्टीचं मास काढता तुम्ही म्हणून काय एवढं ग्रॅम आहे तेवढं मास आहे. पण जर एखाद्या गोष्टीचं मास मोजता येण्यासारखं आहे, सिंपल कॅल्क्युलेशन करण्यासारखं आहे, इझिली काढण्यासारखं असन तर तुम्ही ग्रॅममध्ये त्याला मासनं मोजा. पण जर एखाद्या गोष्टीचं मास जर एकदम -24 ग्रॅम -10⁻23 ग्रॅम एवढं जाईल तर त्याला कॅल्क्युलेट करणं त्याचा मास काढणं काही सोपी गोष्ट राहत नाही. जनरली काय होते ॲटॉमिक मास म्हणजे समजा एखादा ॲटम आहे त्याचा ॲटॉमिक मास म्हणजे जनरली होते त्याच्या नंबरचे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनची संख्या. आता तुम्ही म्हणाल सर ॲटममध्ये तर इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन तीनही असते मग तिघांचंही मास का बरं नाही. काऊन की आपण जसं पहिल्या काही लेक्चर्समध्ये पाहिलं आहे द मास ऑफ प्रोटॉन इज रिलेटिव्हली 1, द मास ऑफ न्यूट्रॉन इज रिलेटिव्हली 1, बट इन comparison with the mass of electron with the mass of protons and neutron, that is the mass of an electron is 0.0005 as compared to the proton. म्हणजे याचा अर्थ असा आहे जर प्रोटॉन जर रिलेटिव्हली 1 असेल तर इलेक्ट्रॉन हे 0.0005 एवढा त्याच्यामध्ये तफावत आहे. 1837 टाइम हा इलेक्ट्रॉन्स त्याच्यापेक्षा स्मॉल येतो. हेच एवढा लो लेवलवर एवढा कमी मास मोजणं ही साधी गोष्ट नाही. आणि म्हणून या कंडिशनमध्ये आपण मास ऑफ प्रोटॉन अँड मास ऑफ इन न्यूट्रॉन याला आपण म्हणतो ॲटॉमिक मास. हे जनरल आहे. ठीक आहे. पण सुरुवात कुठून झाली बघा. ॲटॉमिक मास म्हणजे मास ऑफ ॲन ॲटम आपण म्हणतो का. ॲटॉमिक मास म्हणजे काय होते मास ऑफ ॲन ॲटम. द मास ऑफ ॲन ॲटम इज व्हेरी स्मॉल. आता व्हेरी स्मॉल कसं आहे की तुम्ही जर पाहाल तर मास ऑफ इलेक्ट्रॉन मी तुम्हाला लिहून दिलं होतं, मास ऑफ प्रोटॉन लिहून दिलं होतं, मास ऑफ न्यूट्रॉन दिलं होतं. समजा हायड्रोजन आहे तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहे तर 1, पण इलेक्ट्रॉनचा मास आपण घेत नाही ॲटॉमिक मासमध्ये. पण त्याच्यामध्ये मास ऑफ प्रोटॉन किती आहे तर त्याचा एक प्रोटॉन आहे त्यामुळे एका प्रोटॉनचं मास न्यूट्रॉन तर आहे नाही. तर जनरली मग त्याचे प्रोटॉनचं मास असेल तेच त्याचा ॲटॉमिक मासचं. जसं समजा तुम्ही कार्बनचा विचार केला का ॲटॉमिक मास ऑफ कार्बन काय तर जनरली आपण काय करतो त्यामध्ये इलेक्ट्रॉन किती आहे आणि प्रोटॉन किती आहे न्यूट्रॉन किती आहे. पण आपण इलेक्ट्रॉन मोजत नाही. जर ग्रॅममध्ये मोजायचं असेल तर मग एक प्रोटॉनचं मास गुणिला 6 आणि एक न्यूट्रॉनचं मास गुणिला 6 आणि ते जे मास निघालं ते ग्रॅममध्ये आहे. पण ते एवढं कमी राहते का ते कॅल्क्युलेशन करण्याला सोपी गोष्ट राहत नाही. हे इज नॉट इझी टू मेजर. काऊन का ॲटमचं मास हे फार कमी असतं. जसं एक्झाम्पल पाहिलं तर हायड्रोजनचं मास हे 1.6736 × 10⁻24 ग्रॅम आहे. आता हे -24 ग्रॅम हे प्रत्येकाचं आता हे हायड्रोजनचं आहे. प्रत्येक ॲटम इलेक्ट्रॉन बदलला का ॲटम बदलला त्याचा काही ना काही नंबर ऑफ प्रोटॉन इलेक्ट्रॉन्स न्यूट्रॉन त्याची संख्या ती वेगळी राहणारच आहे. हे त्याचा ॲटॉमिक मासही बदललं. मग आता ते किती कठीण झालं काढणं किंवा कॅल्क्युलेशन करणं त्याचं सोपं होणार नाही. अशा कंडिशनमध्ये 1966 मध्ये आपण रिलेटिव्ह मास तयार चालू केला आहे म्हणजे AMU ॲटॉमिक मास युनिट. यांचं काय म्हणणं आहे एक ॲटॉमिक मास युनिट म्हणजे 112 × 1.99264 × 10⁻23 ग्रॅम्स. हे काय सांगतो म्हणजे यांचं काय म्हणणं आहे त्यांनी एक स्टँडर्ड घेतला. आपण म्हणतो ना एक स्टँडर्ड घेतला. सपोज क्लासमध्ये ABCD असे 4 पोरं आहेत हां आणि Aचा पर्सेंटेज आहे 80%, बीचं पर्सेंट आहे 2.2, सीचं पर्सेंट आहे 3.3, डीचं पर्सेंट आहे 4.9 आणि बस 4च पोर आहे समजा. मग आता या बी सी आणि डीचे पर्सेंटेज एच्या पर्सेंटपेक्षा फार कमी आहे. मग आता रिलेटिव्ह पर्सेंटेज किती आहे यासाठी एक स्टँडर्ड घ्यावं लागेल. आता आपण एला स्टँडर्ड घेऊ. काऊन कारण त्याचे परफेक्ट 80% आहे ना पॉईंट आहे ना काही आहे. आणि बाकीचे जे बी सी आणि डी आहे यांचे पर्सेंटेज एवढे कमी आहे का ते तुम्ही कन्सिडरेबलच्या बाहेर आहे.
हेच मग 80%ला स्टँडर्ड ठेवल्यानंतर 80% म्हणजे ए वाल्या पोराच्या 80%च्या पर्सेंटच्या स्टँडर्डमध्ये हे किती आहे आणि यांची पर्सेंटेज किती आहे हे काढणं म्हणजे रिलेटिव्ह आहे. एक्झाम्पल द्यायचं त्याच्यामध्ये हेच यांनी काय केलं, कार्बनला स्टँडर्ड ठेवलं. काऊन तर कार्बन कोणचा, कार्बन 12. कार्बनचे 3 आयसोटोप आहे, कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. ते नंतर बघू आयसोटोप म्हणजे काय आहे. हेच याचा ॲटॉमिक मास हा एक्झॅक्टली 12 येतो, 12.00 येतो. AMU म्हणतो तरी चालतो. हा नंतर AMU ला इकडे रिप्लेस केला, ठीक आहे. हेच याचा एक्झॅक्ट 12 आहे. मग कार्बनचा 12 आहे. हेच कार्बनला त्यांनी एक स्टँडर्ड ठेवला आहे. नाही लक्षात राहिलं तर मी नंतर सांगतो काय करायचं. तर म्हणून त्यांनी काय म्हटलं, आपण AMU स्केलवर मोजत जाऊ. काही हे एक सोपी गोष्ट नाही आहे, बरोबर नाही आहे. हेच 1966 मध्ये रिलेटिव्ह मासेस म्हणजे कसं AMU घेतलं. 1 AMU म्हणजे 112 into 1.9. हे काय माहिती का, हा मास ऑफ ॲन कार्बन ॲटम आहे. हे बघा हायड्रोजनचा वेगळा, कार्बनचा वेगळा राहणारच आहे. मग 1/12 into जे हे मास ऑफ ॲन कार्बन आहे त्याचं जर आन्सर केलं तर ते आन्सर येते 1.66056 into 10⁻24 ग्रॅम. म्हणजे 1 AMU जर असन तर एवढं ग्रॅम. मग 2 AMU जर असन तर गुणिला 2, 3 असन तर 3. ठीक आहे. मग आता नाव AMU म्हणजे ॲटॉमिक मास युनिट. याला आपण U न रिप्लेस केलं और DA न केलं. U म्हणजे युनिफाईड ॲटॉमिक मास. हा आता होते कसं, एक्झाम्पल त्यानंतर तुमच्या लक्षात येईल, समजून घ्या. सपोज एक्झाम्पल आहे मास ऑफ ॲन 1 ऑक्सिजन ॲटम इन ग्राम. आता एक ऑक्सिजन ॲटम दिलेला आहे, त्याचा ग्रॅम मध्ये मास दिलेला आहे. ते आहे 26.56896 into 10⁻24 ग्राम. आता याचं ॲटॉमिक मास किती आहे हे तर ग्राम मध्ये झालं, पण ॲटॉमिक मास AMU च्या याच्यामध्ये किती निघालं काहीच नाही करावं लागलं. काय करायचं, 26.56896 into 10⁻24 ग्रामला डिवाइड करून AMU बस. हाँ, किती 1.6605 into 10 power हे किती आहे 24 आहे ना, हाँ -24 ग्रॅम U. आणि हे जे आन्सर येणार ग्रॅम म्हटल्यानंतर हे येते ऑक्सिजन आहे ना 16 पॉइंट समथिंग आणि इकडे U हे आन्सर आहे. आणि हे तुम्ही जेव्हा पिरियॉडिक टेबल पाहता तुम्हाला ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर वेगळा दिसणार, मास नंबर वेगळा आहे. आता ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे, पण मास नंबर और ॲटॉमिक वेट हा 16 आहे आणि म्हणून तो 16 येते. काऊन का आपण ही सिस्टीम वापरतो, आपण ग्रामवर ॲटॉमचा ग्रॅम नुसार वेट नाही घेत. काऊन का ती सोपी गोष्ट नाही, साधी गोष्ट नाही. हेच आपण ॲटॉमिक मास युनिट म्हणजे U म्हणजे ॲटॉमिक मास त्याचा घेतो. जसं आपण पाहिलं तर कार्बनचं किती येते, हे कार्बनचं येते 12. जर का ॲटॉमिक नंबर त्याचा 12 आहे, सॉरी ॲटॉमिक नंबर 6 आहे, ॲटॉमिक वेट त्याचं ॲटॉमिक मास म्हणा की ॲटॉमिक वेट म्हणा त्याचा 12 येणारच आहे. जसं आपण नायट्रोजनचं पाहिलं तर त्याचं 14 येते. हे सरळ आहे. हे ग्रॅम मध्ये वेगळे येईल, पण हे U नुसार आहे. आपण ही सिस्टीम वापरतो कारण ती सिंपल सिस्टीम आहे. अशा वेळेस कार्बनला आपण काय केलं, स्टँडर्ड कन्सिडर केला आहे. काहीच नाही समजत होते. लक्षात ठेवा की ॲटॉमिक मास म्हणजे मास नंबर म्हणजे कसं राहते, पिरियॉडिक टेबलमध्ये दिलं राहते म्हणजे काय, समजा हा कार्बन असन तर ॲटॉमिक नंबर 6 आणि मास नंबर 12. नायट्रोजन जर असेल तर नायट्रोजनचा 7 इथं 4 हे असं दिलेलं राहील. ऑक्सिजन जर असेल ना असा ऑक्सिजन तर इथं 8 इथं 16. मग 15.9 आहे, पण राऊंड ऑफ करून आपण त्याला 16 समजत असतो. तर अशा वेळेला दिलेलं आहे. मग हे 16 काय, 12 काय, 14 काय हे तुम्हाला समजून सांगितलं. बघा ऑक्सिजन म्हटलं तर ऑक्सिजनचं 16 येणार आहे. मग वॉट एव्हर ऑक्सिजन असो, तो आफ्रिकेतला ऑक्सिजन असो, इंडियातला असो का पाकिस्तानातला असो का अमेरिकेतला असो, कारण सिंपल सिस्टीम आहे. हे ग्रॅमनुसार मोजणं म्हणजे खूप लेझी किस्मत होती आणि वेट कंडिशन होती. हेच मग आपण यावेळेला करतो. एवढं लक्षात ठेवा का ॲटॉमिक मास जर एखाद्या ॲटमचा कळायचा, त्यातले प्रोटॉन किती आहे, न्यूट्रॉन किती याची बेरीज करा, ॲटॉमिक मास लिहा, संपलं. ठीक आहे. याच्यानंतर पुढचं मोलेक्युलर मासेस वगैरे पाहू. पहिले एवढं समजून घ्या. यानंतरचा कन्सेप्ट आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मास. 1.6.2 ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास तर आपण पाहिलं, पण ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजे काय. सपोज ऐकून घ्या, क्लासमध्ये आज 20 पोरं आले, उद्या क्लासमध्ये 30 पोरं आले, परवा 10 आले, नरवा अजून 40 आले आणि त्याच्यानंतर 50 आले.
मग सरासरी ॲव्हरेज क्लासमध्ये पोरं आले किती? जेवढे पोरं रोज आले, समजा 30, 20, 50, 10 जे सांगितलं मी, आणि डिवाइड बाय जेवढे दिवस आहेत तेवढे डिवाइड होते, ते झालं ॲव्हरेज. हे समजून घ्या, एवढ्या दिवसाचे म्हणजे रोजचे पोरं किती येऊन राहिले याला ॲव्हरेज म्हणतो. सपोज इथे तसंच आहे. ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजे काय? आता एलिमेंट्स असतात. एलिमेंट्स कुठं? आता पिरियोडिक टेबल आहे. पिरियोडिक टेबल असलाच पाहिजे. केमिस्ट्री शिकवलं नाही तर काही मतलब नाही, पाठ करून काहीच होत नाही. पिरियोडिक टेबल, या पिरियोडिक टेबल तुम्ही जर पाहाल तर ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर दिलेला आहे, म्हणजेच ॲटॉमिक वेट. ॲटॉमिक नंबर हा एकसारखा म्हणजे बदलत वेगवेगळा राहतो. 1 नंतर 2 येतो, 2 नंतर 3 येतो. पण मास नंबर हा एकसारखा राहत नाही. कधी 22 राहते तर कधी 24 राहते, बदलू शकते. नंबर ऑफ न्यूट्रॉन्सनुसार असते. मग डबल सांगतो, ॲटॉमिक नंबर इज द नंबर ऑफ प्रोटॉन और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, बट द मास नंबर ऑफ ॲटॉमिक वेट इज द नंबर ऑफ प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. ठीक आहे ना. आता होते कसं रे, आता एलिमेंट जर तुम्ही पाहिला कोणचा घ्या, समजा एक्झाम्पल कार्बन घेतला किंवा कोणचा आहे, तर एक एलिमेंट ह्या दोन म्हणजे एका एलिमेंटचे 2-4 आयसोटोप्स राहतात. आयसोटोप्स म्हणजे त्याच्यापेक्षा त्याच्याच सारखे पण वेगवेगळे एलिमेंट. हे मेनी एलिमेंट्स एक्झिस्ट ॲज अ मिक्सचर ऑफ अ मोर दॅन वन आयसोटोप. जसं एक्झाम्पल कार्बन 12 पण आहे, कार्बन 13 पण आहे, कार्बन 14 पण आहे. आयसोटोप निऑनचा 20 पण भेटते, 21 पण भेटते, 22 पण भेटते. नायट्रोजन 14 भेटते, 13 भेटते, 15 भेटते. हे आयसोटोप्स आहे. म्हणजे त्याचं होते कसं, आयसोटोप म्हणजे काय होते, एकसारखे 2 एलिमेंट ज्यांचा ॲटॉमिक नंबर तर सेम आहे पण मास नंबर हा वेगळा आहे. जसं आपण जर पाहिलं तर ॲटॉमिक नंबर कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, याचाही 6 आहे, याचाही 6 आहे, पण मास नंबर बदलला, नंबर ऑफ न्यूट्रॉनची संख्या जास्त आहे. हे डिटेलमध्ये मी तुम्हाला युनिट नंबर 4 मध्ये समजून सांगेन, कारण तेव्हा ते पूर्ण डिटेलमध्ये समजून सांगणार आहे. म्हणजे होते कसं, कार्बनचा दुसरा अजून एक कार्बन आहे, तो कार्बन 13 आहे, म्हणजे मास नंबर बदलला. कार्बनच अजून 14 मध्ये भेटते. जसं निऑनचा जर विचार केला तर निऑन जर का विचार केला तर निऑन 20 मध्ये भेटते, म्हणजे मास नंबर त्याचा 20 वालाही निऑन आहे, मास नंबर 21 वाला सुद्धा निऑन आहे, मास नंबर 22 वाला सुद्धा निऑन आहे. युरेनियमचा विचार केला तर युरेनियम 235 वालाही भेटते, 234 वालाही भेटते, 236 वालाही भेटते, 238 वालाही भेटते. पण याच्यातला सगळ्यात जास्त जो स्टेबल असते तो जास्त पर्सेंटनं प्रेझेंट असते. म्हणून आयसोटोप्स हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. इथं कसं आहे, कार्बन 12 आहे, कार्बन 13 आहे, कार्बन 14 आहे. मग आता रिलेटिव्ह अबंडन्स म्हणजे त्याची जास्त किती तो राहील पर्सेंट, जो जास्त स्टेबल असतो तो नेचर अर्थमध्ये जास्त प्रमाणात राहणार आहे. म्हणजे किती प्रमाणात आहे, जसं कार्बन 12 हा जास्त आहे, हा 98.89% आहे, म्हणजे अवेलेबल असतो, म्हणजे असतो. जर कार्बन 13 चा विचार केला तर 1.18%च प्रेझेंट आहे, कोण का जास्त नाही. आणि जर का तुम्ही कार्बन C14 पाहिला, जो सगळ्यात रेअर आहे, जो सगळ्यात कमी आहे, 10⁻10 एवढ्या पर्सेंटमध्ये भेटतो. अबंडन्स म्हणजे कसं, अबंडन्स म्हटलं म्हणजे कसं असते त्याचं, की तो प्रेझेंट राहण्याचं काही नाही की त्याच्यामध्ये कुवत असते, जो जास्त प्रमाणात भेटत अबंडन्स समजून घ्या त्याचं. जसं निऑन पाहिला तुम्ही तर 90.92% निऑन 20 भेटून जाईल, पण निऑन 21 तुम्हाला 0.26%च भेटणार नेचरमध्ये, आणि निऑन 22 हा 8.82% आहे. जेवढं पर्सेंटेज अबंडन्स वाढवून त्याचं म्हणजे राहण्याचा वेळही वाढवतो. पण आता तुम्ही मला सांगा, याचा ॲटॉमिक मास 12 आहे, याचा ॲटॉमिक मास 13 आहे, ॲटॉमिक मास 14 आहे. मग नक्की कोणता ॲटॉमिक मास समजू, तेव्हा जे एलिमेंटचे आयसोटोप एकापेक्षा जास्त भेटते, जसे कार्बनचे 3 आहे, नायट्रोजनचे 2 आहे, निऑनचे 3 आहे, अँड एक्सेट्रा खूप काही जास्त आयसोटोप आहे. आपण पुढं पाहू. आपण सध्या सिंपल एक्झाम्पल्स फोर आलो. तर यांचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती आहे? मग आता हा प्रश्न पडला, मग कार्बन 12चा 12 ॲटॉमिक मास आहे, कार्बन 13चा ॲटॉमिक मास 13 आहे, मग कार्बन 14चा ॲटॉमिक मास 14 आहे. मग आम्ही कोणचा कार्बनचा असा कोणचा आयसोटोप घेऊ ज्याचा ॲटॉमिक, मग आता असं नाही झालं पाहिजे सर आम्ही कार्बन 12 आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 12 आहे, कार्बन 13 आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 13 आहे, कार्बन 14 आहे ॲटॉमिक नंबर 14 सॉरी ॲटॉमिक मास 14 आहे, सॉरी ॲटॉमिक मास. तर मग नक्की कोणता समजतो, मग अशा वेळेस ॲव्हरेज काढा लागते. पण ॲव्हरेज तेव्हा काढा लागते जेव्हा त्याचा आयसोटोप असेल तर. ठीक आहे. जसं निऑन 20 आहे, हा ॲटॉमिक मास याचा 19.99 आहे, म्हणजे हा 20 झाला. हा 21 आहे, 21.99 म्हणजे 21 झाला. निऑन 22 आहे, 21.99 म्हणजे 22 झाला. मग आम्ही निऑनचा ॲटॉमिक मास 20 समजू, 21 समजू का 22 समजू, यासाठी अशा वेळेस ॲव्हरेज ॲटॉमिक मास करावा लागते. मग कसं करावं लागतं माहिती आहे का ते? हे बघा, ॲटॉमिक मास गुणिले अबंडन्स.
ॲटॉमिक मास गुणिले ॲटॉमिक मास. पहिला याचा सिम्प्लिफाईड आन्सर कसा आहे समजून सांगतो. पहिला आपण कार्बन ठेवू किती आहे 98.89 गुणिला किती आहे इथं 12. ठीक आहे प्लस 1.18 into 30. तिसरं 2 हे गुणिला हे काय गुणिले सारखं असते प्लस 2 into 10 to the power minus 10 into 14. तसं करा. काय करा पहा 12 गुणिला 98.89 प्लस 13 into 1.18 प्लस 14 into 2 into 10 minus 10 आणि डिवाइड टाका रे 100. पहिले काय करा पहिले याचा आन्सर काढा मग याचा आन्सर काढा मग याचा आन्सर काढा तिन्ही प्लस करा. हे आन्सर येते 12.11 आणि म्हणून पिरियडिक टेबल मध्ये कार्बनचा ॲटॉमिक मास हा 12.01 आहे. दिसत असेल तुम्हाला तर 12.01 आहे. काऊन कारण का रिलेटिव्ह अबंडन्स मध्ये हा कार्बन सगळ्यात जास्त प्रेझेंट आहे 98% प्रेझेंट आहे. तसंच सेम जर एक्झाम्पल आहे आता आम्हाला आम्ही मग ॲव्हरेज कोणता समजू तर काहीच नाही काढू शकत. कसं आन्सर आहे सरळ आहे याचा आन्सर कसं काढायचं बस 19 गुणिला 19 नाही दिलाय into 90.92 हे गुणिला हे प्लस हे गुणिला हे प्लस हे गुणिला हे आणि डिवाइड बाय 100 प्लस 20.99 into 0.26 प्लस 21.99 into 8.82. पहिले याचा गुणाकार करा प्लस या मग याचा गुणाकार करा प्लस याचा गुणाकार करा नंतर ते तिन्ही बेरीज करा. पहिले ते करा मग याचा काढा याचा सगळं मग बेरीज करा नंतर 100 करा डिवाइड मध्ये याचा आन्सर येते 20 जवळपास ते पिरियडिक टेबल मध्ये राहील. समजा ते स्पार पिरियडिक टेबल तुम्हाला दाखवतो निऑन इथं आहे 20.18 येते आन्सर का दिसत असेल तुम्हाला तर हे 20.17 किंवा समथिंग इथं आपण 20.18 त्याला कन्सिडर करत असतात. हे त्याचा आन्सर आहे एक प्रकार जर आपण पाहिलं तर आता हे आन्सर का बरं आलं तुम्ही म्हणत मग सर का तुम्ही तर 20च आन्सर काढलं मग हा स्वतः काय अरे बाबा त्याचा अबंडन्स 90% आहे त्यामुळे त्याचे पर्सेंट जास्त येणारच आहे. ज्याचं अबंडन्स जास्त आहे त्याच्या जवळपासच आन्सर देत असते. हे झालं ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ठीक आहे आता यानंतर आपण तो मॉलिक्युलर मास कसं असते. ठीक आहे ॲटॉमचं मास हे ॲटॉमशी मॉलिक्युलचं मास हे मॉलिक्युलचं कम्प्लीट. मग आता पाहू काय होतं. ठीक आहे